हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. इकडे विवान सानवीला तिच्या ऑफिसमध्ये सोडतो. सानवी कारमधून बाहेर पडण्यापूर्वी म्हणते, काल रात्री माझ्याकडून काही गैरवर्तन झालं असेल तर सॉरी विवान, मला खरंच काही विशेष आठवत नाही आहे. विवान सानवीकडे एक नजर पाहतो आणि खाली नजर करत स्वतःशीच हसत म्हणतो, आणि मला जे काही विशेष आठवतंय त्याचं काय करू सानू. सानवी विवानकडे पाहतच होती. तेवढा तिचा फोन वाजतो. कॉल अयांशचा होता. हे पाहून विवान एक दीर्घ श्वास घेत म्हणतो, तुला उशीर होतोय सानू, जा, या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो. सानवी विवानकडे एक नजर पाहते आणि तिथून निघून जाते. सानवीला जाताना पाहत विवान म्हणतो, तुला आता स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही सानू, हे मात्र नक्की. असं म्हणत विवान चेहऱ्यावर स्मित घेऊन तिथून निघून जातो. संध्याकाळची वेळ. सानवी आज लवकरच घरी परतते. तिला इतक्या लवकर घरी आलेलं पाहून विवान म्हणतो, आज एवढ्या लवकर काय झालं? तुझ्या बॉसला डेटवर जायचं होतं का? सानवी चिडत म्हणते, हो, माझ्यासोबत. हे ऐकून विवान आश्चर्याने उठत म्हणतो, काय? सानवी सोफ्यावर बसून पाणी पित म्हणते, दिल्लीला जायचं आहे, आज रात्रीची फ्लाईट आहे. विवान नाराजीने म्हणतो, आणि हे तू मला आत्ता सांगतेस? सानवी त्याला समजावत म्हणते, इट्स ॲन अर्जंट कॉल विवान. काही परदेशी क्लायंट्स डिझाईन्स फायनल करण्यासाठी येत आहेत. मला जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हा प्रोजेक्ट आपल्या हातातून जाऊ शकतो. विवान आता काहीच बोलत नाही. तो शांतपणे पुन्हा आपला लॅपटॉप उघडतो आणि कामं करू लागतो. सानवीला समजतं की विवान तिच्यावर नाराज आहे, पण या क्षणी ती काहीच करू शकत नव्हती. विवान जेवण करत असतो तेव्हा सानवी बॅग पॅक करून खाली येते. विवान नजर वर करून सानवीकडे एकदा पाहतो आणि पुन्हा शांतपणे जेवायला लागतो. सानवी आधीच मागच्या रात्री घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ होती. काल रात्री नेमकं काय झालं होतं हे तिला काहीच आठवत नव्हतं, पण विवानच्या बोलण्यावरून तिला एवढं मात्र समजलं होतं की काल रात्री नक्कीच काहीतरी घडलं होतं. अशा परिस्थितीत विवानला नाराज करून जाणं तिला अजिबात योग्य वाटत नव्हतं. सानवी विवान जवळ जाते आणि त्याला मागून मिठी मारत म्हणते, प्लीज तुम्ही नाराज होऊ नका. फक्त 2 दिवसांचीच गोष्ट आहे. मला आधी माहिती असतं तर मी तुम्हाला नक्कीच आधी सांगितलं असतं. सानवीची प्रेमळ मिठी मिळताच विवानच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटतं. विवान पटकन प्लेटमध्ये हात धुवून उठतो आणि सानवीला समोरून घट्ट मिठी मारत म्हणतो, मी तुला मिस करेन. लवकर परत ये. तुझ्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत. सानवी हसते आणि होकारार्थी मान हलवते. 2 दिवसानंतर मिस्टर आहुजा हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये असलेल्या एका बाकावर बसून कसल्या तरी विचारात हरवलेले असतात. तेवढ्यात व्योम त्यांच्या मागून येतो आणि म्हणतो, मिस्टर आहुजा, जर मी तुम्हाला सांगितलं की हा अपघात झाला नाही तर तो मुद्दाम घडवून आणला गेला आहे, तर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल का? तर त्यावेळी आता मिस्टर आहुजा व्योमकडे पाहत विचारतात, मुद्दाम घडवून आणला गेला आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? व्योम मिस्टर आहुजांना पुन्हा बाकावर बसवत म्हणतो, मिस्टर आहुजा, तुरानी निरोज आहुजांना घरातून घेऊन जाईल. त्यानंतर निरोज आहुजांच्या परिस्थितीचा फायदा घेत तो तृषाला आपल्या घरी राहण्यास सांगेल. तृषाही आपल्या वडिलांसाठी त्याच्या घरी राहायला तयार होईल. हा अपघात नेमका कोणी घडवून आणला हे सध्या जाणून घेणं महत्त्वाचे नाही. आता महत्त्वाचं हे आहे की तुरानी तुमची पत्नी आणि मुलगी या दोघींनाही आपल्यासोबत घेऊन जाण्याचा विचार करत आहे. मिस्टर आहुजा व्योमकडे पाहत म्हणतात,
असं काहीही होणार नाही, कारण सीमा तुराणीच्या घरी नाही तर आपल्या घरी जाईल. सीमा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीचा फायदा तुराणी नाही तर मी घेणार आहे. मला माझं कुटुंब कोणत्याही परिस्थितीत परत हवं आहे, व्योम मिस्टर आहुजांना समजावत म्हणतो. तसं पाहायला गेलं तर मी तुमच्यापेक्षा लहान आहे. पण एक गोष्ट सांगू का? नाती जबरदस्तीने जोडता येत नाहीत. हो, एखाद्यावर स्वतःला लादून त्या नात्याला नाव मात्र देता येतं. पण जबरदस्तीच्या नात्यात फक्त कर्तव्य असतं, प्रेम नसतं. तुमच्या आणि मिसेस आहुजांच्या नात्यात नेमकी काय अडचण आहे हे मला माहीत नाही. पण मला एवढंच वाटतं की तुम्ही दोघांनी तृषासाठी तुमचं नातं पुन्हा ठीक करावं. मग तृषाला ना कोणत्याही तुराणीची गरज भासेल ना कोणत्याही व्योमची. असं म्हणत व्योम मिस्टर आहुजांना त्यांच्या विचारांमध्ये हरवलेलं सोडून तिथून निघून जातो. काही वेळातच डॉक्टर सीमाजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतात. तुराणी सीमाजींना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो. तो त्यांचे सर्व कागदपत्र घेतो आणि त्यांच्या व्हीलचेअरजवळ येऊन म्हणतो, चला सीमा, घरी जाऊया. घरी गेल्यावर मी तुमची चांगली काळजी घेईन. आणि आता तर तृषा देखील काही दिवस आपल्यासोबतच राहणार आहे. शेवटी तिलाही तिच्या आईची काळजी घ्यायची आहे. तुराणी तृषाकडे पाहत म्हणाला. तृषा मात्र त्याच्याकडे न समजल्यासारखी पाहत होती. जणू ती विचारत होती, मी पैसे कधी मागितले? तुराणीने पापण्या झपकावल्या आणि तृषाला हळू आवाजात समजावत म्हणाला, तुझ्या आईला तुझ्या आधाराची गरज आहे तृषा. फक्त काही दिवसांसाठी प्लीज. तुराणी आपले बोलणे पूर्ण करत नाही तोच मागून मिस्टर आहुजा व्योमसोबत येत म्हणाले, नाही, तृषा कुठेही जाणार नाही. फक्त तृषाच नाही तर सीमा देखील कुठेही जाणार नाही. तृषाचा बाप आणि सीमाचा पती म्हणजे मी अजून जिवंत आहे. सीमा माझ्या घरीच जाणार. या गोष्टीवरून तुराणी आणि मिस्टर आहुजा यांच्यात वाद सुरू होतात. वाद सुरू असताना व्योम बऱ्याच वेळापासून सीमाजींकडे पाहत होता. त्यांच्या डोळ्यातून जणू त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी व्योम दोघांच्या मध्ये येत म्हणाला, बस करा तुम्ही दोघे. एकमेकांशी भांडण्यापेक्षा आपण मिसेस आहुजांनाच विचारूया. शेवटी त्यांना कुठे आणि कोणासोबत जायचे आहे हे त्यांच्यापेक्षा चांगले कोण सांगू शकणार. त्यावर तृषाने व्योमकडे पाहत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, मला वाटतंय व्योम बरोबर बोलतोय आणि आईलाच विचारायला हवं. तेवढ्यात तुराणी मध्येच बोलत म्हणाला, तुम्ही असं बोलताय जसं सीमा आत्ताच खुर्चीतून उठून सांगणार आहे की तिला कोणासोबत जायचं आहे. तुम्हाला तिची अवस्था दिसत नाही आहे का? अजूनही तिच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेला आहे. व्योम खाली बसून सीमाजींच्या समोर आला आणि म्हणाला, आंटी, तुम्हाला कोणासोबत जायचं आहे? आमच्यासोबत की मिस्टर तुराणीसोबत? सीमाजी काही क्षण व्योमच्या डोळ्यात पाहत राहिल्या. व्योम मिस्टर आहुजांच्या जवळ उभा राहत म्हणाला, आंटी, बोलता येत नसेल तर इशाऱ्याने सांगा. सीमाजींनी एकदा तुराणीकडे पाहिले आणि त्यानंतर आपले बोट व्योम आणि मिस्टर आहुजांच्या दिशेने केले. तृषा आश्चर्याने आपल्या आईजवळ बसत म्हणाली, आई, तुम्हाला डॅडसोबत जायचं आहे? त्यावेळी सीमाजींनी कोणताही विचार न करता व्योमकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. व्योमने त्यांच्याकडे पाहून हसत मान हलवली. दुसरीकडे मात्र तुराणीचा चेहरा पडला. सीमाजींच्या निर्णयावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. व्योम निर्विकार चेहऱ्याने तुराणीच्या जवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, अभावमूल तपसाधनम. तुराणी त्याच्याकडे गोंधळून पाहू लागला. व्योम हलकेच हसत म्हणाला, समजलं नाही ना? सोप्या शब्दात सांगतो. ओव्हर कॉन्फिडन्स इज द रूट ऑफ ऑल फेल्युअर. असं म्हणत व्योम तुराणीकडे रोखून पाहत मागे झाला.
त्यानंतर व्योम मिस्टर आहुजांसोबत सीमाजींना घेऊन तिथून निघून गेला. तुराणी मात्र तिथेच उभा राहून सर्वांना दूर जाताना पाहत राहिला. तृषाने तुराणीच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, सॉरी अंकल, मला खरंच काहीच समजत नाहीये. आईने डॅडसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? तुराणी तृषासमोर स्वतःला चांगला दाखवत म्हणाला, काही हरकत नाही तृषा, तुझा माझ्यावर विश्वास आहे. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. बाकी सीमा कुठेही राहो, पण ती सुरक्षित असावी एवढीच माझी इच्छा आहे. तू तुझ्या डॅडला ओळखतेसच. सीमासोबत ते कधी काय करतील हे कोणालाच माहीत नाही. तृषा तुराणीला धीर देत म्हणाली, डोंट वरी अंकल, मी आईसोबतच राहीन. काही प्रॉब्लेम झाला तर मी आईला लगेच तिथून घेऊन निघून जाईन. तुराणीने डोळ्यात खोटे अश्रू आणत तृषाला मिठी मारली आणि म्हणाला, कधी कधी मला वाटतं तूच एकटी आहेस जी मला आणि तुझ्या आईला समजून घेतेस. मी तुमच्या दोघींची वाट पाहू का? तुराणींचे बोलणे सुरू असतानाच एक जोरदार आवाज त्यांच्या कानावर आला, तृषा. आणि त्यावेळी तो आवाज ऐकून तृषा घाबरून तुराणीपासून दूर झाली. तो आवाज व्योमचा होता. व्योम रागाने तुराणीकडे पाहत तिथे आला आणि तृषाचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. तृषाला व्योमचा राग समजत नव्हता. ती शांतपणे कधी त्याच्या हाताकडे तर कधी व्योमकडे पाहत होती. पार्किंगमध्ये आल्यानंतर व्योमने तृषाचा हात सोडला. त्यानंतर त्याने तृषाच्या दोन्ही हातांना पकडत रागाने विचारलं, तुला काहीच समजत नाहीये का की तू मुद्दाम न समजल्यासारखं वागतेस? तृषा व्योमकडे राग आणि गोंधळलेल्या नजरेने पाहत राहिली. व्योमने तिला सोडलं आणि काही क्षणांसाठी मागे वळून एक दीर्घ श्वास घेतला. तो स्वतःशीच म्हणाला, रिलॅक्स व्योम, हिला प्रेमाने समजावून सांगावं लागेल. त्यानंतर तो पुन्हा तृषाकडे वळला आणि म्हणाला, तृषा, माझं म्हणणं नीट ऐक आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता मी तुला मिठी मारणार आहे. तृषाने त्याचं पूर्ण बोलणं ऐकण्याआधीच चेहरा वाकडा करत व्योमकडे पाहिलं आणि म्हणाली, काय? पण का? आतमध्ये बॉयफ्रेंडचा जोक करणं ठीक होतं, पण तू तर खरंच स्वतःला माझा बॉयफ्रेंड. त्यावेळी तृषाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच व्योमने पुढे होत तिच्या ओठांवर हलकेच चुंबन घेतले. तृषाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिला काही प्रतिक्रिया देता येण्याआधीच व्योम तिच्यापासून दूर झाला आणि म्हणाला, आता मध्येच ती बॉयफ्रेंडची गोष्ट पुन्हा आणू नकोस, नाहीतर पुढे काय करेन हे मलाही माहीत नाही. तृषा त्याच्याकडे पाहत राहिली. व्योम पुढे म्हणाला, आता माझं नीट ऐक, मी तुला 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने मिठी मारेन. प्रत्येक मिठीनंतर तू मला सांगशील की मी तुला मिठी मारल्यावर तुला नेमकं काय वाटतं. तर त्यावेळी तृषाने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. मात्र तिच्या मनात अजूनही व्योमने अचानक घेतलेल्या त्या चुंबनांचाच विचार सुरू होता. व्योमने तृषाला 3 वेगवेगळ्या प्रकारे मिठी मारली. प्रत्येक वेळी तृषा फक्त शांतपणे मान हलवत राहिली. शेवटी व्योमने विचारलं, तर काय जाणवलं तुला? त्या 3ही मिठ्यांमध्ये काय फरक होता तृषा? त्यावेळी व्योमचा प्रश्न ऐकताच तृषा जणू भानावर आली. ती म्हणाली, हो व्योम, मला सॉरी, पण मला प्रत्येक वेळी सारखंच वाटलं. तू माझ्या जवळ येताच प्रत्येक वेळी माझे डोळे आपोआप बंद झाले. तृषाचं उत्तर ऐकून व्योम तिच्याकडे पाहतच राहिला. तृषाने यावेळी न घाबरता आपल्या मनातलं स्पष्टपणे सांगितलं, मला चुंबन घेतल्यानंतर तू विचारशील की मिठी मारल्यावर मला कसं वाटलं, तर मी काय उत्तर देणार? तुझ्यासाठी कदाचित कोणाला चुंबन देणं सामान्य असेल किंवा कदाचित तुला त्याची सवय असेल, पण मला नाही. व्योम, माझा कधीच बॉयफ्रेंड नव्हता, त्यामुळे मला मिठी किंवा चुंबन यांचा असा अनुभव कधीच आला नाही.
तृषा बोलत असतानाच व्योमने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं. यावेळी तृषा काही क्षणांसाठी पूर्णपणे स्तब्ध झाली. तिचे डोळे हळूहळू मिटले. ती व्योमची जवळीक स्पष्टपणे तिला जाणवत होती. काही क्षणानंतर तृषाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हे लक्षात येताच व्योमने लगेच हळूच तिच्यापासून दूर होत तिच्या डोळ्यात पाहिलं. तो म्हणाला, माझ्यासाठी कोणाला चुंबन देणं अजिबात सामान्य नाही. मिस तृषा आहुजा, आणि मला चुंबन घेण्याची सवयही नाही. पण आता तू माझ्यावर चुंबनांचा आरोप केलाच आहेस, तर त्या क्षणाचा अनुभव तरी नीट घेऊ दे, असं मला वाटलं. तो हलकं हसत म्हणाला, आणि थँक्यू मला इतकी सुंदर भावना अनुभवायला दिल्याबद्दल. तृषा अजूनही स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. ती व्योमकडे पाहणं टाळत होती. काही क्षणांनी तिने नजर वर केली आणि विचारलं, मग हे तुझं पहिलं चुंबन होतं का? व्योमने तिच्याकडे पाहिलं आणि एक पाऊल मागे होत विचार करत म्हणाला, नाही, पहिलं तर नाही. हे ऐकताच तृषाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर कमी झालं. व्योम पुढे म्हणाला, कारण तुझ्या आधी मी कित्येक वेळा किस केला आहे. खरं तर रोजच करतो. हे ऐकून तृषाला अजिबात बरं वाटलं नाही. मात्र तिने ते व्योमला जाणवू न देता चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. व्योम मुद्दामच चोचोचं कौतुक करत म्हणाला, तुला माहिती आहे का तृषा, चोचो किती गोड आहे. ती माझ्या एकटेपणाची सर्वात चांगली साथीदार आहे. ती इतकी गोड आहे की तिला एकदा पाहिलं तरी कोणालाही तिच्यावर प्रेम होईल. व्योम तृषाची मज्जा घेत असतानाच एक कार हॉर्न वाजवत त्यांच्या जवळ येऊन थांबली. कारमधून अथर्व खाली उतरला आणि म्हणाला, चला. व्योमने तृषाकडे पाहत सांगितलं, तृषा तू कारमध्ये बस, मी एक फोन करून येतो. तृषाने होकारार्थी मान हलवली आणि कारमध्ये जाऊन बसली. कारमध्ये बसल्यानंतर तृषा कुठेतरी हरवलेली पाहून अथर्वने विचारलं, काय झालं तृषा, कुठे हरवलीस? काळजी करू नकोस, तुझी आई काही दिवसात नक्की बरी होईल. तृषाने हसत होकारार्थी मान हलवली. तिचं ते दिखावटी हसू पाहून अथर्व पुन्हा म्हणाला, तुझ्या या खोट्या हसण्यामागचं कारण मला तुझ्या आईची काळजी वाटते असं अजिबात वाटत नाहीये. नेमकं काय झालंय सांग ना. तृषा काही क्षण विचार करत राहिली. त्यानंतर तिने अर्धवट पाहत विचारलं, अथर्व, ही चोचो कोण आहे? म्हणजे ती व्योमची कोण लागते आणि ती खूप सुंदर आहे का? तृषाच्या चेहऱ्यावर दिखावटी हसू होतं, पण तिच्या मनात मात्र अनेक प्रश्न आणि असंख्य गोंधळ निर्माण झाले होते. दुसरीकडे कृषाने चोचोबद्दल अशा प्रकारे प्रश्न विचारल्याचं ऐकून अथर्वला मोठं आश्चर्य वाटलं. त्याला प्रश्न पडला होता की अचानक तृषाला व्योमच्या आयुष्यातील चोचोबद्दल एवढी उत्सुकता का निर्माण झाली होती. तृषाने त्याचं बोलणं ऐकताच अथर्व काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि पुढच्या क्षणी जोरजोरात हसत म्हणाला, चोचो थांबा थांबा, मी तुम्हाला तिचा फोटो दाखवतो. असं म्हणत अथर्वने हसत आपल्या फोनमधला एक फोटो तृषाला दाखवला आणि म्हणाला, ही आहे चोचो. तो फोटो पाहून तृषा आश्चर्याने म्हणाली, काय, ही आहे चोचो? तृषाने काही अंतरावर फोनवर बोलत उभ्या असलेल्या व्योमकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, तुला तर मी सोडणारच नाही व्योम. असं म्हणत तृषा कारमधून बाहेर पडली आणि व्योमच्या दिशेने चालत जाऊ लागली. तृषाला रागाने आपल्याकडे येताना पाहून व्योमने फोन ठेवला आणि विचारलं, हे काय झालं, तू एवढी रागात का आहेस? तेवढ्यात तृषा व्योमजवळ पोहोचली आणि त्याच्यावर आपल्या दोन्ही हातांनी मारू लागली. यू बुलडॉग, तू माझी तुलना तुझ्या कुत्रीशी केलीस?
व्योम हसत तृषाचे दोन्ही हात वर करत एका हाताने तिचे हात पकडून तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला, रिलॅक्स बाबा, मी कधी तुझी माझ्या डॉगशी तुलना केली? मी तर फक्त तुझ्या ओठांची तुलना तिच्या जिभेशी आणि तुझ्या किसची तुलना तिच्या किसची केली. व्योमचं बोलणं ऐकून तृषाला त्याचा अर्थ समजताच ती आणखी चिडली. तिने लगेच आपला गुडघा उचलून व्योमला जोरात धक्का दिला. त्यामुळे व्योमने वेदनेने तृषाला सोडलं आणि गुडघ्यांवर खाली बसला. काही क्षणातच व्योम वेदनेने जमिनीवर लोळू लागला. हे सगळं अथर्व कारमध्ये बसून पाहत होता. तो लगेच कारमधून खाली उतरला आणि व्योम जवळ जात त्याला पकडत म्हणाला, भाई, तू ठीक आहेस ना? तिकडे तृषाही घाबरून सॉरी सॉरी म्हणत व्योमला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. व्योमने लाल झालेल्या डोळ्यांनी अथर्वकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, साल्या, विष करणाऱ्या माणसा विष उतरवता येत नाही का रे? कमी ना? हे ऐकताच अथर्वला समजलं की व्योमला चांगलाच मार बसला आहे, पण सुदैवानं त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. अथर्वने व्योमला तिथेच सोडलं आणि तृषाला एका झटक्यात आपल्या कुशीत उचलून कारच्या दिशेने चालू लागला. तृषा अथर्वच्या कुशीत धडपडत म्हणाली, काय करताय तुम्ही? तुमचा मित्र वेदनेने जमिनीवर पडला आहे आणि तुम्ही मला उचलून कुठे घेऊन चाललात? अथर्व तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, डोंट वरी, मी तुला घेऊन जातोय हे पाहिल्यावर तो मला सोडून देणार नाही. तो लगेच आपल्या वेदना विसरून आपल्या मागे धावत येईल. अथर्वचं बोलणं ऐकून तृषाने मागे वळून व्योमकडे पाहिलं. व्योमला अजूनही थोडा त्रास होत होता, पण तो वेगाने त्यांच्याच दिशेने चालत येत होता. अथर्वने तृषाला कारजवळ खाली उतरवलं. व्योमला आपल्या दिशेने येताना पाहून तो तृषाकडे पाहत म्हणाला, मला वाटतं मजा मस्करी करता करता हा तुला खरंच पसंत करू लागला आहे. तृषाने आश्चर्याने अथर्वकडे पाहत विचारलं, काय? अथर्वने होकारार्थी मान हलवत म्हटलं, मला तरी तसंच वाटतंय. बाकी तू स्वतःच पाहून ठरव. तेवढ्यात व्योम अथर्व जवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक ठोसा मारत म्हणाला, साल्या, मित्र नावाला कलंक आहेस तू. असं म्हणत व्योम तिथून निघून जाऊन कारमध्ये जाऊन बसला. अथर्व मात्र हसत तृषासाठी कारचा दरवाजा उघडून दिला आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. तृषा व्योमवर अजूनही नाराज होती, त्यामुळे ती अथर्वसोबत पुढच्या पॅसेंजर सीटवर जाऊन बसली. व्योम आपला त्रास आवरत म्हणाला, आधी मला घरी सोड, मला थोडं रिलॅक्स होण्याची गरज आहे. अथर्वने हसत होकारार्थी मान हलवली आणि त्याच नंतर तिकडे दोघांच्या बोलण्यात अडकलेली तृषा लाजून खिडकी बाहेर पाहत शांत बसली होती. काही वेळातच अथर्वची कार व्योमच्या घरासमोर येऊन थांबली. व्योम कारमधून खाली उतरून 4 पावलं पुढे गेला आणि तेवढ्यात एक कुत्री धावत त्याच्या जवळ आली. तिने शेपूट हलवत व्योमभोवती उत्साहाने फेर धरला, जणू काही ती त्याच्या कुशीत शिरण्यासाठी खूपच आतुर झाली होती. व्योमने त्या कुत्रीला पाहताच गुडघ्यांवर बसून तिला जवळ घेतलं. ती कुत्री जवळजवळ पूर्णपणे व्योमवर चढली आणि त्याच्यावर प्रेम करू लागली. तिच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं की ती बराच वेळ व्योमची वाट पाहत होती. कारमध्ये बसलेल्या अथर्वने त्या कुत्रीकडे बोट दाखवत तृषाला म्हटलं, हे बघ, हीच आहे व्योमची चोचो. तृषा त्या कुत्रीकडे पाहून हसत कारमधून बाहेर आली. तिने व्योमच्या खांद्यावर हात ठेवत चिडवत म्हटलं, आधी माहिती असतं की तुझी चोचो इतकी सुंदर आहे तर. तृषा पुढे काही बोलणार इतक्यात तिने व्योमला मारताना पाहिल्यामुळे चोचो तिच्यावर चिडली. चोचोने तृषाकडे पाहत जोरजोरात भुंकायला सुरुवात केली.
व्योमने तृषाकडे पाहत हळू आवाजात सांगितलं, तृषा पळू नकोस. पण व्योमचं बोलणं ऐकताच तृषा चोचोला घाबरून पळू लागली. मग काय? मग पळता पळता तृषा अथर्वच्या कारच्या छतावर जाऊन चढली आणि चोचो खाली बसून तृषा खाली उतरण्याची वाट पाहू लागली. तिकडे अथर्व आणि व्योम तृषाची अवस्था पाहून जोरजोरात हसत होते. दोघेही हसून हसून अक्षरशः लोटपोट झाले होते. आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये क्लायंट मीटिंग संपल्यानंतर तरुणने एक ऑफिस मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये विवान आणि ऑफिसमधील काही कर्मचारी बसून चर्चा करत होते. ते बोलत होते. तरुण विवानकडे एक नजर टाकून इतरांना म्हणाला, या प्रोजेक्टसाठी आपल्याला केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. विवान सर काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून परत आले आहेत. त्यामुळे यावेळी तुमच्यापैकी कोणीतरी दिल्लीला गेलं तर बरं होईल. दिल्लीला जायचं आहे हे ऐकताच विवानचे कान टवकारले. विवानने तरुणकडे पाहत विचारलं, का? मी का जाऊ शकत नाही? एकदा दिल्लीहून परत आलो म्हणून पुन्हा दिल्लीला जाऊ शकत नाही का? सरकारकडून या प्रोजेक्टची मंजुरी घेण्यासाठी मी स्वतःच जातो. हा खूप महत्त्वाचा व्यावसायिक विषय आहे. अगदी आज रात्रीच मी दिल्लीला निघतो. विवानच्या शेजारी बसलेला तरुण हसत होता. विवानचं बोलणं ऐकून तो हळूच म्हणाला, पण मला हे प्रकरण व्यावसायिक कामापेक्षा वैयक्तिक जास्त वाटतंय. ऐकलंय की मिस सानवी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच आहेत. विवानने एक नजर समोर बसलेल्या लोकांकडे टाकली आणि तरुणकडे पाहत म्हणाला, अगदी बरोबर ओळखलं जीजू. असं म्हणत विवानने तरुणकडे पाहून डोळा मारला. तरुण विवानकडे पाहून आश्चर्याने हसला. विवानच्या मनात सानवीबद्दल वाढत चाललेल्या भावना आहेत हे तरुणने अथर्वकडून ऐकलं होतं. पण आज पहिल्यांदा विवानने स्वतः हे मान्य केलं होतं की तो सानवीला आपल्या वैयक्तिक आयुष्यात महत्त्व देऊ लागला आहे. इतक्या दिवसानंतर विवानमध्ये पुन्हा पूर्वीसारखा उत्साह पाहून तरुणच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या कमी होत नव्हतं. विवान आयुष्यात पुढे जात आहे हे पाहून तरुणला आश्चर्य वाटत होतं आणि त्याचबरोबर तो खूप आनंदीही होता. विवान घरी आला आणि घाईघाईने दिल्लीला जाण्याची तयारी करू लागला. निघताना विवानच्या मनात अचानक एक कल्पना आली. त्याने सानवीला सरप्राईज देण्याचा विचार केला आणि तिच्या खोलीत जाऊन तिच्या काही वस्तू स्वतःच्या जवळ ठेवू लागला. असं करत असताना विवानची नजर सानवीच्या ड्रॉइंग बुक्सवर पडली. त्याने त्यापैकी काही ड्रॉइंग्स बुक्स फ्लाईटमध्ये पाहण्यासाठी स्वतःजवळ ठेवून घेतली. इकडचं सगळं काम अथर्व आणि व्योमच जबाबदारीवर सोपवून विमान दिल्लीला निघून गेला. दिल्ली विमानतळावर उतरताच विवानच्या चेहऱ्यावर एक गोडसं हसू उमटलं. तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, आलो तर फक्त एक बॅग घेऊन आहे, पण मी वचन देतो इथून परत जाताना तुझ्यासोबत घालवलेल्या खूप साऱ्या सुंदर आठवणी माझ्यासोबत घेऊन जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी सानवीची सुट्टी होती, त्यामुळे आज तिला विवानची खूप आठवण येत होती. सानवीने विवानला फोन केला आणि त्यानंतर पण विवानने फोन उचलला नाही. सानवी उदास झाली. तिने फोन बेडवर ठेवला आणि बाथरूमच्या दिशेने जायला निघालीच होती. तेवढ्यात विवानचा फोन आला. सानवीने लगेच फोन उचलला आणि आपल्या कानाला लावला. जणू ती विवानचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाली होती. सानवीने एवढ्या पटकन फोन उचलल्याचं पाहून विवान हसत म्हणाला, काय झालं? इतकी आठवण येत होती का माझी? सानवीने लगेच बहाणा करत म्हटलं, तर हो नाही तसं काही नाही. आज माझी सुट्टी होती म्हणून विचार केला की तुमची विचारपूस करावी.
सानवीचा बहाणा ऐकून विवान म्हणाला, अच्छा, विचारपूस करायची होती तर ऐक, माझी तब्येत अगदी छान आहे. ओके, बाय. विवान घाईघाईने फोन ठेवणार हे लक्षात येताच सानवीने त्याला थांबवत खरं सांगितलं. हो हो, मला तुमची आठवण येत होती, असं म्हणत सानवी अगदी शांत झाली. पलीकडून विवान हसत म्हणाला, मलाही तुझी खूप आठवण आली. सानू, खरं सांगू, मनापासून वाटते की सगळं काम सोडून पुढच्या फ्लाईटने तुझ्याकडे दिल्लीला यावं. सानवी हलकेच हसत म्हणाली, मलाही असंच वाटतं, पण काही हरकत नाही. आशा आहे की तुम्ही लवकरच परत याल. दोघेही काहीही वेळ एकमेकांशी गप्पा मारत राहिले. त्यानंतर सानवीने अंघोळ करायला जात असल्याचं सांगितलं आणि फोन ठेवला. सानवी अंघोळ करत असताना खोली स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग स्टाफ आत आला. सानवी फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा तिची नजर सोफ्यावर ठेवलेल्या टॉवेलवर गेली. तो टॉवेल सानवीचाच होता, जो ती घरी वापरत असे. तो टॉवेल इथे कसा आला यामुळे सानवी काही क्षण गोंधळून गेली. तिने विचार केला की मी हा टॉवेल माझ्यासोबत दिल्लीला घेऊन आले होते का? पण जास्त विचार न करता सानवी पुढे निघून गेली. ती आपले कपडे काढत होती तेवढ्या तिची नजर एका पांढऱ्या शर्टवर पडली. तो शर्ट विवानचा होता. सानवी पुन्हा एकदा विचारात पडली. तिने आजूबाजूला पाहिलं. कुठे तरी काही गडबड तर नाही ना, असा विचार तिच्या मनात आला, पण तिला तसं काहीही विशेष दिसलं नाही. सानवीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने विवानचा शर्ट हातात घेतला आणि तो आपल्या बाहुपाशात घेत प्रेमाने म्हणाली, तुम्ही नाही आहात, पण तुमचा शर्ट तरी आहे. सानवी तयार होत असताना विवानच्या शर्टशीच गप्पा मारत होती. तिने विवानचा शर्ट बेडवर ठेवला आणि त्यावर हलकंसं चुंबन घेत म्हणाली, आता मी निघते. परत आल्यावर आपण खूप साऱ्या गप्पा मारू. असं म्हणत सानवीने आपली बॅग उचलण्यासाठी हात पुढे केला आणि तेवढ्यात ती एकदम आश्चर्यचकित झाली. तिच्या ऑफिस बॅगच्या शेजारी ठेवलेली कॅज्युअल बॅग पाहून सानवी आश्चर्याने म्हणाली, ही बॅग तर मुंबईत. तेवढ्यात तिच्या खोलीच्या दारावर कोणीतरी टकटक केलं. सानवी दरवाजा उघडून पाहते तर समोर कोणीही नसतं. सानवी आजूबाजूला पाहण्यासाठी जशी पुढे पाऊल टाकते तसंच तिच्या पायाखाली तिला गुलाबी फुलं ठेवलेली दिसतात. सानवी ती फुलं उचलते आणि आत येते. ती बेडपर्यंत पोहोचते तोच पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. सानवी दरवाजा उघडून पाहते, पण यावेळी समोर कोणीच नसतं. यावेळी सानवी सरळ खाली पाहते. पुन्हा एकदा जमिनीवर गुलाब ठेवलेले असतात आणि यावेळी त्यांची संख्या आधीपेक्षा खूपच जास्त असते. त्यामुळे सानवीला ती सगळी फुलं उचलण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. यावेळी मात्र सानवी दरवाजा बंद करून तिथेच उभी राहते. काही क्षणातच पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. सानवी पटकन दरवाजा उघडते आणि पुढे येते, पण समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या हातात असलेल्या बुकेला जाऊन धडकते. त्या व्यक्तीने आपला चेहरा बुकेच्या मागे लपवलेला असतो. सानवी चिडलेल्या स्वरात म्हणते, कोण आहात तुम्ही आणि हे सगळं काय झालंय? समोरून एक ओळखीचा आवाज येतो, मी तुमची सकाळची पूर्ण होणारी इच्छा आहे. तो आवाज ऐकताच सानवी बुके बाजूला करते आणि समोर पाहते तर समोर विवान उभा असतो. विवानला पाहताच सानवी स्वतःला थांबवू शकत नाही आणि एका क्षणात त्याला मिठी मारते. सानवी इतक्या उत्साहाने विवानला मिठी मारते की विवानही त्या अचानक झालेल्या मिठीमुळे एक पाऊल मागे जातो. विवान हसत आजूबाजूला पाहतो आणि म्हणतो, सानू, हे सगळं आपण आज जाऊन केलं तर जास्त चांगलं होईल. हे ऐकताच सानवी भानावर येते. ती लाजत विमानपासून दूर होत म्हणते, सॉरी, मी तुम्हाला इथे अजिबात येण्याची अपेक्षा केली नव्हती. त्यात तुमचा हा डिलिव्हरी बॉय सारखा लूक. खरं तर विवानने लोकांच्या नजरेपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी हा लूक केला होता.
पण सानवीचं बोलणं ऐकून तो आपल्या डोक्यावरची कॅप काढतो आणि सानवीसमोर थोडा झुकत म्हणतो, तुमच्यासाठी काहीही मॅडम. विवानची ही मजेशीर अदा पाहून सानवी मोठ्याने हसते. सानवीला अशा प्रकारे हसताना पाहून विवानही हसत म्हणतो, तर मग तुझ्या सुट्टीचा थोडासा फायदा घेऊया. सानवी विचार करत चेहरा पाडून म्हणते, पण माझ्याकडे काहीच प्लॅन नाही आहे. मी तर फक्त टाइमपास म्हणून शेजारच्या मॉलमध्ये जाणार होते. विवान हलकंसं हसत म्हणतो, पण माझ्याकडे पूर्ण प्लॅन आहे. चल जाऊया. असं म्हणत विवान सानवीचा हात पकडतो आणि तिला सोबत घेऊन जाऊ लागतो. सानवी त्याला थांबवत म्हणते, थांबा थांबा, मी अयांश सरांना इन्फॉर्म करते. अयांशचं नाव ऐकताच विवान थोडा चिडतो आणि म्हणतो, मी असताना तुझा अयांश सर काय बिघडवणार आहे. आज पूर्ण दिवस तू त्या अयांशचं नावसुद्धा घेणार नाही, समजलं. आजचा संपूर्ण दिवस फक्त माझ्या नावावर. आता शांतपणे माझ्यासोबत चलशील की तुला उचलून घेऊन जाऊ. सानवी विवानकडे आश्चर्याने पाहू लागते. विवान पुढे जात म्हणतो, ओ म्हणजे तुला वाटते मी मजाक करतोय. सानवी लगेच विवानचा हात पकडत म्हणते, नाही नाही, मी चालले आहे ना. सानवी पुढे चालू लागताच विवान कुणाला तरी एक मेसेज करतो. त्यानंतर विवान सानवीच्या जवळ येऊन तिच्यासोबत चालू लागतो आणि हळूच तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफतो. आपल्या हातात विवानचा हात जाणवताच सानवी त्याच्याकडे पाहते. सानवीच्या नजरा स्वतःवर असल्याचं जाणवताच विवान तिच्याकडे न पाहताच चालत म्हणतो, आज मला तुझ्यासोबत काही महागड्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत. सानवी क्षणभर थांबते आणि विवानकडे पाहत म्हणते, पण मला काहीही महागडं नकोय. विवान हसत म्हणतो, पण मला तुला काहीतरी द्यायचं आहे. बघूया सानू, मी तुला आत्तापर्यंत किती ओळखू शकलोय. असं म्हणत विवान सानवीच्या हातावरील आपली पकड आणखी घट्ट करतो आणि तिला सोबत घेऊन पुढे जातो. विवान कॅब बुक करतो आणि सर्वात आधी सानवीला घेऊन दिल्लीतील प्रसिद्ध बिर्ला मंदिरात पोहोचतो. विवान तिला मंदिरात घेऊन येईल असा सानवीने अजिबात विचार केला नव्हता. आपल्या पार्टनरसह मंदिरात जाणं ही सानवीच्या अनेक छोट्या छोट्या इच्छांपैकी एक इच्छा होती. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर गोड स्मित उमटतं. आपला दुपट्टा डोक्यावर घेत सानवी मंदिराच्या दिशेने पुढे जाते. विवान तिला मागून आवाज देतो. सानवी मागे वळताच विवान तिचा एक फोटो काढतो. विवान सानवी जवळ येतो आणि त्यानंतर दोघं मिळून एक सुंदर सेल्फी घेतात. पूजा केल्यानंतर दोघं पंडितजींचा आशीर्वाद घेतात. पंडितजी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकत त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणतात, लक्ष्मी नारायणासारखी तुमची जोडी सदैव अशीच सुखी आणि सुंदर राहो. हे ऐकताच सानवी थोडीशी लाजत विवानकडे पाहते. विवान मात्र हसत हात जोडतो आणि पंडितजींना म्हणतो, धन्यवाद पंडितजी. काही वेळाने दोघं पूजा करून मंदिरातून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर विवान सानवीला बाजूला बसवत म्हणतो, तू इथेच बस, मी आत्ताच आलो. सानवी तिथेच बसून विवानची वाट पाहू लागते. काही वेळातच एक बाईक घेऊन येऊन सानवी समोर थांबते. बाईकवर बसलेला मुलगा सानवीच्या दिशेने एक शॉपिंग बॅग पुढे करतो आणि हसत म्हणतो, चला. सानवी आश्चर्याने उठून उभी राहत म्हणाली. विवान आता पूर्णपणे विवानसारखाच दिसत होता. आता तो अजिबात डिलिव्हरी बॉयच्या रूपात दिसत नव्हता. सानवी संकोचत विवानच्या हातातून बॅग घेत म्हणाली,
हे हे काय आहे विवान? विवान बाईक सुरू करत म्हणाला, काही फार महागडं नाहीये. फक्त तुझे साधे कपडे आहेत. पुढे कुठेतरी जाऊन कपडे बदलून घे. बरंच लांब जायचं आहे. सान्वी हसत बाईकवर जाऊन बसली आणि काही अंतर गेल्यानंतर सान्वी वारंवार विवानच्या खांद्याला आपल्या 2 बोटांनी पकडून त्याच्यापासून थोडं दूर बसत होती. सान्वीची ही हालचाल पाहून विवान हसत म्हणाला, सकाळी मला पाहताच मांजरीसारखी माझ्यावर झेपावली होतीस आणि आता आता अशी वागतेस जसं तू मला कधी मिठीच मारली नव्हतीस. सान्वी आश्चर्याने म्हणाली, हो. विवाने सान्वीचा हात पकडून आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाला, आपण डेटवर आहोत सानू. असं म्हणत विवानने तिचा हात मागे केला आणि तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. आता सान्वी आणि विवानच्या मध्ये अजिबात अंतर उरलं नव्हतं. सान्वी हसली. तिने आपले हात विवानच्या छातीभोवती गुंडाळले आणि अगदी निवांतपणे त्याच्या पाठीवर आपला चेहरा टेकवून डोळे बंद केले. विवानने बाईकचा वेग थोडा कमी केला आणि आपल्या फोनमध्ये दोघांचे भरपूर सेल्फी घेतले. बराच वेळ गेल्यानंतर विवानची बाईक थांबली. बाईक थांबताच सान्वी तिच्या अर्धवट झोपेतून जागी झाली आणि तिने डोळे उघडले. आजूबाजूचा नजारा पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. समोर असलेल्या सुंदर घराकडे पाहत सान्वी म्हणाली, विवान, आपण कुठल्या घरात आलो आहोत? विवान बाईकवरून खाली उतरत म्हणाला, हे घर नाही, कॉटेज आहे. दिल्लीच्या गर्दीपासून दूर असलेलं माझं छोटंसं आशियाना आहे. माझं हे ऐकताच सान्वी हसली आणि म्हणाली, हे तुमचं आहे खरंच? असं म्हणत ती पुढे जाऊ लागली. काही वेळानंतर सान्वी स्वयंपाक करत होती. तेवढ्यात केस पुसत विवान तिच्या दिशेने आला. सान्वी वारंवार उडी मारून वरच्या कपाटातून काहीतरी काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. हे पाहून विवानला हसू आलं. विवानला हसताना पाहून सान्वीने कमरेवर हात ठेवला आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्हाला माझ्या उंचीवर हसू येते का? विवान हसत म्हणाला, नाही, तुझ्या माकडासारख्या हालचाली पाहून हसू येते. सान्वीने तोंड फुगवत म्हटलं, असं का? मग जरा तुमची जिराफसारखी उंची दाखवा आणि वरच्या प्लेट्स काढून द्या. असं म्हणत सान्वी पुन्हा स्वयंपाक करू लागली. विवान सान्वीकडे पाहत काहीतरी विचार करू लागला. त्यानंतर तो पुढे गेला आणि सान्वीला कमरेपासून पकडून वर उचलून घेतलं. सान्वी घाबरून ओरडू लागली, विवान, विवान. विवाने सान्वीला खाली उतरवलं आणि तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, किती गोंधळ करतेस ग तू? आणि त्यावेळी सान्वी मोठमोठे डोळे करून विवानकडे पाहू लागली. एकतर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ उभे होते. त्यात विवानने सान्वीच्या ओठांवर बोट ठेवल्यामुळे सान्वीच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली होती. ही अवघडलेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी सान्वीने आपल्या हाताला लागलेलं बेसनाचं मिश्रण विवानच्या चेहऱ्यावर लावलं आणि त्याला धक्का देत बाहेर बागेच्या दिशेने पळत म्हणाली, माकड जिराफवर बसलेलं अजिबात चांगलं दिसत नाही विवान. विवानने आरशात आपल्या चेहऱ्यावर लागलेलं बेसन पाहिलं आणि तो सान्वीच्या मागे धावत सुटला. विमानने संपूर्ण बागेत सान्वीला शोधायला सुरुवात केली. शेवटी एका मोठ्या शोभेच्या झाडामागे लपलेली सान्वी त्याला दिसली. विवान सान्वीपर्यंत पोहोचण्याआधीच सान्वीने बागेत असलेल्या पाईपमधून विवानवर पाण्याची जोरदार फवारणी सुरू केली.
एका क्षणासाठी विवानने आपले हात पुढे करून पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी सानवीचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकून त्याने डोळ्यांसमोर हात ठेवला आणि पुढे जाऊ लागला. विवान जसजसा पुढे येत होता तशी सानवीची हसण्याची मजा कमी होत चालली होती. विवानला आपल्या जवळ येताना पाहून सानवीने पाईप तिथेच सोडला आणि पळायला सुरुवात केली. सानवीला पळताना पाहून विवानने पाईप उचलला आणि पूर्ण वेगाने तिच्या मागे धावू लागला. पण बिचारी सानवी विवानपासून शेवटी किती वेळ पळणार होती. लवकरच सानवी विवानच्या तावडीत सापडली. विवानने पाईप वरच्या दिशेने केला, त्यामुळे पाण्याचा वर्षाव शॉवरसारखा दोघांवर होऊ लागला. सानवी विवानच्या मिठीतून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली, पण काही वेळातच विवानने सानवीला आपल्या बाहुपाशात धरून पूर्णपणे भिजवून टाकलं. सानवीने शेवटी हार मानली आणि धडपड करणं थांबवलं. सानवी शांत झाल्याचं जाणवताच विवान तिच्या कानाजवळ हळू आवाजात कुजबुजत म्हणाला, "बस झालं आता माझ्या जंगली मांजरी." असं म्हणत विवानने सानवीच्या मानेजवळ हलकासा चावा घेतला. त्यामुळे सानवी काही क्षणांसाठी अगदी शांत झाली. तिच्या अंगातून एक वेगळी शिरशिरी उमटली आणि तिच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. विवान सानवीला हळूच सोडतो, पण सानवी मात्र जणू लाजेने तिथेच गोठून गेली होती. विवान सानवीला आपल्याकडे वळवतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो, जणू तिच्या डोळ्यात डोकावून तिच्या मनातल्या भावना वाचण्याचा प्रयत्न करत होता. सानवी लाजत आपली नजर खाली झुकवून उभी होती. विवान तिचा चेहरा आपल्या तळहातात घेतो, तिचा चेहरा वर उचलतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, "तसं पाहिलं तर आजच्या लिस्टच्या शेवटी तुला एक लॉंग हग द्यायचा होता, पण आता वाटतंय फक्त हगने माझं काम होणार नाही. मला तुला किस करायचं आहे सानू." हे ऐकताच सानवी आपली नजर वर करून विवानकडे पाहू लागते. विवान हलकंसं स्मित करत सानवीच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. विवानच्या ओठांचा स्पर्श होताच सानवीचे डोळे आपोआप मिटतात. ती त्या क्षणी पूर्णपणे विवानला अनुभवू लागते. किस करताना विवान सानवीला कमरेभोवती घट्ट पकडून आपल्या आणखी जवळ ओढतो. तो अतिशय प्रेमाने आणि मध्येच थांबत सानवीच्या ओठांवर किस करत होता, जेणेकरून तिला श्वास घेण्यास त्रास होऊ नये. एका लॉंग किसनंतर विवान हळूच सानवीच्या ओठांपासून दूर होतो. तिच्या नाकाला आपल्या नाकाने हलकेच स्पर्श करत तो म्हणतो, "सानवी, माझं आयुष्य जर एखादं पुस्तक असतं तर तुला भेटणं हा त्या पुस्तकातला माझा सगळ्यात आवडता अध्याय असता. तू माझ्या आयुष्यात वरच्याने पाठवलेली एक अनमोल भेट आहेस, एक आशीर्वाद आहेस. तू माझ्यासाठी नेमकी काय आहेस हे कदाचित शब्दात सांगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. कदाचित मी माझ्या मनातल्या भावना तुला कधीच सांगू शकलो नसतो जर त्या रात्री तू नशेत असताना तुझ्या मनातल्या भावना माझ्यासोबत शेअर केल्या नसत्यात तर." सानवी होकारार्थी मान हलवत म्हणते, आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू विवान. कधी आणि कसं हे मला स्वतःलाही माहीत नाही, पण विवान सानवीच्या ओठांवर आपलं बोट ठेवत तिला शांत करत म्हणतो, "या नात्याला कोणतंही नाव देण्याची मला गरज नाही. तू माझ्यासोबत आहेस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला मनापासून अनुभवणं, तुझं माझ्या आयुष्यात असणं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. गरजेपोटी झालेलं हे लग्न असलं तरी तू माझी आहेस. माझ्यासाठी एवढंच खूप आहे." असं म्हणत विवान पुन्हा एकदा सानवीच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. तिच्या गालावर हलकंसं किस करून विवान सानवीपासून दूर होतो आणि तिला आपल्या कुशीत उचलून घराच्या आत घेऊन जातो.
विवान सानवीला तिच्या रूमच्या दाराजवळ सोडत म्हणतो, फ्रेश होऊन घे, आपल्याला परतही जायचं आहे. सानवी होकारार्थी मान हलवते आणि लगेच आत पळत जाते. तिला अशा प्रकारे पळत आत जाताना पाहून दारात उभा असलेला विवान हसतो. फ्रेश होत असताना विवान स्वतःशीच म्हणतो, लवकरच मी सानवीला सगळं सत्य सांगून टाकेन. तिच्या ओळखीच्या कोणाकडून तिला माझी खरी ओळख समजण्याआधीच मला तिला सगळं सांगायला हवं. आंटींच्या घरी येईपर्यंत मी थांबू शकत नाही. मी आधी कोणाला तरी पसंत करत होतो हे कळल्यानंतरही ती माझ्यावर इतकंच प्रेम करेल का? मला सानवीला सगळ्यात आधी वाणी आणि माझ्याबद्दल सांगायला हवं. माझ्या भूतकाळाबद्दल सगळं जाणून घेतल्यानंतर कदाचित सानवीला माझ्यासोबत आयुष्यात पुढे जायचं नसेल तर? विवान पुन्हा एकदा आपल्या भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमध्ये अडकून पडला होता. इकडे 2 मुली एका ऑफिसच्या केबिनमध्ये बसून आपापसात बोलत होत्या. एक मुलगी म्हणाली, तर ही तुझी बहीण आहे या लुझरसोबत? समोर बसलेली मुलगी अतिशय ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, मिताली, माझं नाव मिताली आहे आणि हो, ही माझी बहीण आहे, पण सुदैवानं ती माझी सावत्र बहीण आहे. त्या रात्री सानवीला तुझा अपमान करताना पाहिलं आणि मला वाटलं याचा बदला तुला नक्कीच घ्यायला हवा, म्हणून तुझी मदत करायला आले. मिस वाणी खुराना हेच नाव आहे ना तुझं? आणि त्यावेळी समोर बसलेली वाणी चेहऱ्यावर गर्विष्ठ स्मित आणत म्हणाली, इम्प्रेसिव्ह. होमवर्क करून आली आहेस? खरं सांगायचं तर मला तुझ्या मदतीची गरज नाही, उलट तुलाच माझ्या मदतीची गरज आहे. तरीही चल, तुझं म्हणणं मान्य करते. आता सांग, त्या बदल्यात तुला काय हवं आहे? मिताली म्हणाली, जास्त काही नाही, फक्त तो मुलगा हवा आहे. मितालीचं बोलणं ऐकून वाणी हसत म्हणाली, काय, त्याच्यावर तुझं मन आले का? त्या लुझरसोबत लग्न करायचं आहे का तुला? मिताली अचानक आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलत म्हणाली, नाही, मला फक्त माझ्या बहिणीचं हस्तखेळतं घर जे आहे ते उद्ध्वस्त करायचं आहे. आपल्या नवऱ्याच्या प्रेमावर आणि निष्ठेवर तिला खूप गर्व आहे. तो गर्व तिच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहताना मला पाहायचं आहे. वाणी आश्चर्याने म्हणाली, हजबंड? आताच काय म्हणालीस तू? हजबंड? तुला खात्री आहे हा मुलगा तुझ्या बहिणीचा नवरा आहे? आणि त्यावेळी आता इथे मिताली हसत म्हणाली, सांगितलं ना, मी तुझी मदत करायला आले आहे. आता कोणताही फायदा नसताना मी तुझ्याशी हात मिळवणी कशी करणार? वाणी मितालीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, बघ, मी अजूनही हेच म्हणेन की मला तुझ्या मदतीची गरज नाही, पण या क्षणी माझ्याशिवाय तुझी मदत दुसरं कोणीही करू शकत नाही, हेही मला चांगलंच माहीत आहे. फक्त एक सत्य सांग आणि हा मुलगा तुझ्या इशाऱ्यावर तुझ्याकडे धावत येईल. असं म्हणत वाणी मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली, तुझं थेट नुकसान मी करू शकत नाही तर काय झालं? तुला नुकसान पोहोचवणारा मोहरा स्वतःहून चालत माझ्याकडे आला आहे. आय एम सॉरी विवान, पण समोरून आलेली संधी कोण सोडतं असा विचार करत वाणी मनातल्या मनात हसत होती. तेवढ्यात मिताली म्हणाली, खरं? कसलं खरं? वाणी मितालीकडे पाहत म्हणाली, सांगेन, एवढीही काही घाई आहे? आधी तुझ्या बहिणीचा हिशोब किताब करून घेऊ. लवकरच मितालीने वाणीसोबत नंबर एक्सचेंज केला आणि ती तिथून निघून गेली. मिताली जाताच वाणी बंद होत असलेल्या दरवाजाकडे पाहत राहिली आणि म्हणाली, चूक 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 केलीस विवान आर्यन. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं तुला खूप महागात पडेल. तुझं हे प्रेमाचं वेडच तुला पुन्हा एकदा तोडून टाकेल विवान आर्यन. आता तुझ्या येणाऱ्या उद्याला
तुझ्या भूतकाळाची माहिती असायलाच हवी ना? काही हरकत नाही. तुझ्यासाठी हे शुभ काम मी स्वतःच करेन. ऐकलंय, कोणाला तरी तुझ्या निष्ठेचा खूप अभिमान आहे. बघूया हा अभिमान किती दिवस किंवा किती तास टिकतो ते. असं म्हणत वाणी हसायला लागली. दुसऱ्या दिवशी विवानला वॉकला जाताना पाहून सानवी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. शॉवरखाली काही वेळ उभी राहिल्यानंतर सानवीला आठवलं की तिच्याकडे घालण्यासाठी दुसरे कपडेच नाहीत. त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेला बाथरोब घालून बाहेर येण्याचा तिने विचार केला. ती जशी दरवाजा उघडणार तितक्यात विवान किचनच्या दिशेने जाताना बाथरूम जवळूनच पुढे गेला. सानवीने पटकन दरवाजा बंद केला आणि जोरजोराने श्वास घेऊ लागली. विवानने आपल्याला बाथरूममध्ये पाहू नये अशी तिला भीती वाटत होती. पण विवानने सानवीला बाथरूममधून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. सानवीला विवानच्या चालण्याचा आवाज ऐकू आला. विवान तिथून निघून गेला असावा असं तिला वाटलं. सानवीने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर येत दरवाजाकडे पाहिलं. विवान पुन्हा परत येणार तर नाही ना याची खात्री करत होती. सानवी भिंतीला टेकून सुटकेचा श्वास घेत होती. तेवढ्यात तिच्या मागून कुणीतरी घसा खाकरल्याचा आवाज आला. सानवीने पटकन मागे वळून पाहिलं. विवान हात छातीवर घडी घालून समोरच्या पिलरला टेकून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड असं हसू होतं आणि तो फक्त सानवीकडेच पाहत होता. विवानला पाहून सानवी लाजेने अगदी पाणी झाली. तिने नजर चोरली आणि बाथरूमच्या दिशेने हळूहळू पावलं मागे सरकवायला सुरुवात केली. हे पाहताच विवान पटकन तिच्या जवळ आला आणि भिंतीवर हात ठेवत तिचा रस्ता अडवून उभा राहिला. सानवीने नजर वर करून विवानकडे पाहिलं. विवान चेहऱ्यावर हसू ठेवत तिच्या नजरा दुर्लक्षित करत हळूहळू तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. सानवीही हळूहळू मागे सरकू लागली. शेवटी सानवी भिंतीला टेकून उभी राहिली आणि विवान तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. विवानने हात पुढे केला आणि सानवीचे ओले केस तिच्या कानामागे सारत हळू आवाजात म्हणाला, जर आयुष्य एक पुस्तक असतं तर तू त्या पुस्तकाचं सगळ्यात सुंदर आणि अनोखं पान असतेस जे मला कधीच उलटवायचं नसतं. असं म्हणत विवान सानवीच्या आणखी जवळ गेला. तिच्या गालाजवळ आपलं नाक नेत तो हळू आवाजात म्हणाला, तुझा सुगंध मला तुझ्याकडे आकर्षित करतोय सानवी. विवानच्या या बोलण्याने आणि त्याच्या जवळकीने सानवीच्या हृदयाची धडधड वाढली. विवानने सानवीच्या फडफडणाऱ्या डोळ्यांना आपल्या ओठांनी हलकसं स्पर्श केलं आणि तिच्या गालावर प्रेमाने किस करून तो तिच्यापासून थोडा दूर झाला. तो म्हणाला, चांगलं झालं मी बाटली घरीच विसरलो, नाहीतर आज तर काहीतरी खूप खास मिस केलं असतं. तू खूप सुंदर दिसतेस सानू. प्लीज असं पुन्हा कधीही दुसऱ्या कुणासमोर करून पाहू नकोस. मला इच्छा आहे की तुझ्या या खासपणावर फक्त माझाच अधिकार असावा. आय विश. विवान एवढं बोलून वळणार तेवढ्या सानवीने त्याची मनगट पकडली. विवानने वळून सानवीकडे पाहिलं आणि मग आपल्या मनगटाकडे पाहत म्हणाला, मला थांबवून तू चूक करतेस. खूप मुश्किलीनं मी स्वतःला तुझ्यासमोर थांबवून ठेवलं आहे. आणखी काही वेळ असा उभा राहिलो तर स्वतःला तुझ्या जवळ येण्यापासून रोखू शकणार नाही. सानवीने त्याचं मनगट पकडूनच नजर वर केली आणि विवानकडे पाहत म्हणाली, मग स्वतःला थांबवू नका ना विवान. हे ऐकताच विवानच्या हृदयाची धडधड वाढली आणि त्यावेळी विवान काही समजून घेण्याआधीच सानवी पुढे झाली आणि त्याच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. विवान एका क्षणासाठी आश्चर्यचकित झाला आणि क्षणभरानंतर सानवी त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली,
तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे विवान. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. माझ्यात अशीही कोणती खासियत नाही जी तुम्हाला आवडेल. पण जर मी तुम्हाला काही देऊ शकत असेन तर ती आहे माझ्या प्रेमासोबत आयुष्यभराची निष्ठा आणि आयुष्यभराची साथ. जर तुम्हाला हे सगळं मान्य असेल तरच पुढे या. मी इथेच उभी राहीन तुमची वाट पाहत. असं बोलताना सानवीचे डोळे जे आहेत ते पाणावले. सानवीने अचानक केलेलं चुंबन आणि त्यानंतर तिच्या मनापासून ऐकवलेल्या भावना ऐकून विवान स्वतःला पुढे जाण्यापासून रोखू शकला नाही. विवान पुढे झाला आणि सानवीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, वाट तर मी आधीपासूनच पाहत होतो, फक्त तुझी वाट पाहणं कधी संपतंय याची. असं म्हणत विवानने सानवीच्या गालावर हात ठेवला आणि तिच्या ओठांवर हळुवारपणे आपले ओठ टेकवले. सानवीनेही पुढे होत विवानच्या गळ्यात आपले हात टाकले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले होते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघेही अगदी मोकळ्या मनाने एकमेकांना आपलंसं करत होते. दोघांचेही डोळे मिटले होते, कारण या क्षणी त्यांच्या दोघांमधील भावनाच सगळं काही सांगत होत्या. एका दीर्घ आणि भावनांनी भरलेल्या चुंबनानंतर विवाने डोळे मिटून सानवीच्या डोक्याला आपलं डोकं टेकवलं आणि काही क्षण दीर्घ श्वास घेतला. तो हसत म्हणाला, मला वाटतं यापेक्षा पुढे जाण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ घ्यायला हवा. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, तू खरंच एक चांगली स्विमर आहेस. बराच वेळ तू तुझ्या श्वासांवर नियंत्रण ठेवलंस. विवानचं बोलणं ऐकताच सानवीने पटकन विचारलं, तुम्हाला कसं माहीत की मी एक चांगली स्विमर आहे? सानवीचा प्रश्न ऐकून विवान एका क्षणासाठी विचारात पडला. त्याला जाणवलं की तो बोलता बोलता काहीतरी जास्तच बोलून गेला आहे. त्यावेळी विवाने आपलं बोलणं सावरण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मला नाही माहीत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. तर नवीन चॅनलवरती एक स्टोरी अपलोड केली आहे, ती नक्की जाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल. श्री शिवाय नमः या चॅनलवरती.